आयुष्यात काही माणसं अशी येतात जी तुमच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकतात. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे अनन्या. कॉलेजचा तो पहिला दिवस मला आजही स्पष्ट आठवतो. वर्गात सगळेच नवीन होते, शांत बसले होते. पण एक मुलगी अशी होती जी एका जागी 2 मिनिटही शांत बसू शकत नव्हती. तिचे ते मोठे चमकणारे डोळे, हवेत उडणारे केस आणि चेहऱ्यावरचं ते खोडकर हसू, तीच माझी अनन्या. ती जितकी सुंदर होती तितकीच अत्यंत चंचल. तिला समजून घेणं म्हणजे वाऱ्याला हातात पकडण्यासारखं होतं. हळूहळू आमची मैत्री झाली. मी म्हणजे आदित्य, स्वभावाने थोडा शांत, विचार करून बोलणारा, तर ती पूर्णपणे उलट, आधी करायचं आणि मग विचार करायचा. पण म्हणतात ना, परस्पर विरोधी गोष्टी एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात. तसंच काहीसं आमच्या बाबतीत घडत होतं. माझी नजर नकळत नेहमी तिलाच शोधायची. तिच्या हसण्यात एक वेगळाच जादू होता, जो माझ्या मनाला स्पर्श करून जायचा. तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. कॉलेज सुटल्यावर मी आणि अनन्या नेहमीसारखे कॅन्टीनच्या बाहेर थांबलो होतो. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. "आदित्य, चल ना, पावसात भिजूया," तिने माझा हात पकडून ओढत म्हटलं. "अनन्या, नको ग, आजारी पडशील," मी नेहमीप्रमाणे तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती कुठे ऐकणार होती. तिने मला थेट पावसात ओढलं. ती पावसात गोल फिरू लागली. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. त्या क्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की माझं भानच हरपलं. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे माझ्या डोळ्यांत रुतले. त्या एका क्षणात मला जाणवलं की हे फक्त मैत्रीचं नातं राहिलं नव्हतं. माझ्या मनात तिच्याबद्दल एक अतिशय खोल आणि प्रेमाची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी एका गुरुवारी अनन्याचा मला फोन आला. तिचा आवाज थोडा वेगळा आणि उत्सुक वाटत होता. "आदित्य, कुठे आहेस तू?" "घरीच आहे अनन्या. काय झालं? सगळं ठीक आहे ना?" "अरे, आई बाबा काही कामासाठी 2 दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहेत. मी घरी एकटीच आहे आणि मला खूप कंटाळा आलाय. तू लगेच माझ्या घरी ये ना प्लीज." तिचा फोन ठेवल्यावर माझं मन वेगाने धडधडू लागलं. अनन्याच्या घरी जायची ही पहिलीच वेळ नव्हती, पण आज काहीतरी वेगळं होतं. तिच्या एकाकीपणाची जाणीव आणि माझ्या मनातील तिच्याबद्दलच्या भावना, या विचारानेच माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. मी लगेच तयार झालो आणि तिच्या घराच्या दिशेने निघालो. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता आणि हलका पाऊसही पडत होता. हवामानात एक वेगळाच गारवा आणि रोमॅन्टिक वातावरण होतं. मी तिच्या घराची बेल वाजवली. काही सेकंदांतच अनन्याने दार उघडलं. ती फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये होती. तिचे केस अजूनही थोडे ओले होते आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा एक वेगळाच मऊपणा दिसत होता. "आलास? मला वाटलं तू येणार नाहीस," ती हसून म्हणाली आणि तिने मला आत घेतलं. घरात पाऊल ठेवताच मला शांततेचा अनुभव झाला. बाहेर पावसाची रिमझिम आणि आत आम्ही दोघं. तिने दाराची कडी लावली. "तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते," असं सांगून ती किचनमध्ये गेली. मी सोफ्यावर बसलो, पण माझं लक्ष तिच्याकडेच होतं. ती जेव्हा कॉफीचे कप घेऊन आली, तेव्हा ती माझ्या अगदी शेजारी येऊन बसली. तिची आणि माझी नजर भेटली. त्या शांततेत आम्हा दोघांच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. "आदित्य, तू आज खूप शांत दिसतोयस," तिने हळूवार आवाजात विचारलं आणि तिचा हात माझ्या हातावर ठेवला. तिच्या हाताचा स्पर्श इतका मऊ आणि उबदार होता की माझ्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. मी तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिचे ते चंचल डोळे आज खूप काही सांगू पाहत होते. तिच्या डोळ्यांत मला माझ्याबद्दलचं प्रेम आणि एक वेगळीच ओढ दिसत होती. "अनन्या, तू आज खूप सुंदर दिसतेयस." माझ्या मुखातून नकळत हे शब्द बाहेर पडले. माझे हे शब्द ऐकून ती थोडी लाजली. तिने तिची मान खाली झुकवली. मी हळूच माझा हात तिच्या चेहऱ्याजवळ नेला आणि तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. हवामानातील गारवा आणि आमच्यातील भावनिक जवळीक, या क्षणी आम्हा दोघांनाही एका वेगळ्याच जगात नेलं होतं. मी तिचा हात हातात घेतला आणि आम्ही दोघे आतल्या खोलीत गेलो. तिथे खिडकीतून बाहेरचा पाऊस स्पष्ट दिसत होता. त्या शांत आणि सुरम्य वातावरणात आम्हा दोघांच्या मनातील भावना एकमेकांत मिसळून गेल्या होत्या. ती संध्याकाळ आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात ठरणार होती. खोलीतला मंद प्रकाश आणि बाहेरून येणारा पावसाचा टपटप आवाज यांनी वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण केली होती. तिथे आल्यावर अनन्या थोडी शांत झाली होती. तिचा तो नेहमीचा चंचलपणा कुठेतरी गायब झाला होता आणि त्याची जागा एका नाजूक, सुंदर लाजरेपणाने घेतली होती. ती पलंगाच्या कडेला जाऊन बसली. तिचे डोळे खाली झुकलेले होते. मी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसलो. आमच्या दोघांच्या मध्ये फारसं अंतर नव्हतं. "अनन्या," मी अगदी हळूवार आवाजात तिचं नाव पुकारलं. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं.
तिच्या त्या मोठ्या सुंदर डोळ्यांत एक अनामिक उत्सुकता आणि माझ्याबद्दलचं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होतं. आदित्य, मला आज खूप वेगळं वाटतंय रे, ती अडखळत म्हणाली. तिचा आवाज अत्यंत कोमल वाटत होता. काय होतंय अनन्या? मी तिचा नाजूक हात माझ्या हातात घेत विचारलं. मला माहीत नाही, पण जेव्हा तू माझ्याजवळ असतोस ना, तेव्हा माझं मन खूप वेगाने धडधडतं. आज आई बाबा घरी नाहीत, पण मला अजिबात एकटं वाटत नाहीये. उलट तुझ्या असण्याने मला एक वेगळीच उब आणि सुरक्षितता जाणवतीये, ती तिचे मन मोकळं करत म्हणाली. तिचे हे शब्द थेट माझ्या हृदयाला भिडले. मी तिचा हात थोडा अजून घट्ट पकडला. तिची बोटे माझ्या बोटांत गुंतली होती. त्या स्पर्शात एक वेगळाच जिव्हाळा होता. मी तिचे केस, जे तिच्या चेहऱ्यावर आले होते, ते हळूवारपणे कानाच्या मागे सरकवले. अनन्या, तू मला किती आवडतेस हे मला तुला सांगायची गरज आहे का? मी तिच्या जवळ जात विचारलं. तिने डोळे उघडले आणि थेट माझ्या डोळ्यांत पाहिलं. नाही आदित्य, मला तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या सहवासातूनच सगळं कळतंय, ती मंद हसून म्हणाली. त्या क्षणी वातावरणातील शांतता अधिकच गडद झाली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा संगीतबद्ध आवाज येत होता. खोलीतील मंद प्रकाशात अनन्याचा चेहरा एखाद्या स्वप्नासारखा सुंदर दिसत होता. मी हळूच पुढे झालो आणि माझे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो एक अत्यंत पवित्र, भावनिक आणि प्रेमाने भरलेला स्पर्श होता. अनन्याने तिची पकड माझ्या खांद्यावर अधिक घट्ट केली. आदित्य, तिने माझं नाव अत्यंत ओळ्या आणि भावूक आवाजात पुकारलं. हो अनन्या, मला सोडून कधीच जाऊ नकोस रे. मला आयुष्यभर असाच तुझा पाठिंबा आणि तुझं प्रेम हवे, ती भावूक होऊन म्हणाली. मी कधीच तुला सोडणार नाही अनन्या. आज, उद्या आणि कायम. मी फक्त तुझाच आहे, मी तिला हळूच सांगितलं आणि तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातांत धरला. आमच्यातील भावनिक नातं त्या क्षणी अधिकच मजबूत झालं होतं. पावसाच्या त्या संध्याकाळी आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आणि विश्वासात पूर्णपणे हरवून गेलो होतो. ती रात्र फक्त आमची होती, एका सुंदर, सखोल आणि अविस्मरणीय प्रेमाची रात्र. रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू होता. खिडकीबाहेरचा पाऊस आता पूर्णपणे शांत झाला होता. फक्त झाडांच्या पानावरून पाण्याचे काही थेंब खाली पडण्याचा मंद आवाज येत होता. खोलीत पसरलेल्या त्या मंद प्रकाशात आणि प्रसन्न शांततेत आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ शांत बसलो होतो. अनन्याचा चेहरा माझ्या खांद्यावर विसावला होता. तिचा श्वास एकदम संथ आणि लयबद्ध चालला होता. तिची बोटे अजूनही माझ्या हातात घट्ट गुंफलेली होती. आदित्य, तू झोपलास का? तिने अगदी बारीक आवाजात विचारलं. नाही अनन्या, जागाच आहे. एवढ्या सुंदर क्षणी झोपून वेळ कसा वाया घालवू? मी तिच्या केसांवर हात फिरवत म्हटलं. तिने हळूच तिची मान वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. मला आज खूप शांत आणि सुरक्षित वाटतंय रे. आयुष्यात कधी कोणावर इतका विश्वास बसेल असं वाटलं नव्हतं. पण आज तुझ्या या सहवासाने माझं हृदय पूर्णपणे जिंकून घेतलंय, ती म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच वाढलं. मी तिच्या कपाळावर पुन्हा एकदा प्रेमाचे चुंबन घेतले. अनन्या, प्रेम म्हणजे फक्त एकत्र असणं नसतं, तर एकमेकांच्या भावना आणि अस्तित्वाचा आदर करणं असतं. आजचा हा दिवस आपल्या नात्याचा एक असा भक्कम पाया बनला आहे, जो आयुष्यात कधीच हलणार नाही, मी पूर्ण विश्वासाने तिला सांगितलं. पहाटेची वेळ जवळ येत होती. बाहेर पक्ष्यांची हलकी चिवचिव सुरू झाली होती. खिडकीच्या पडद्यांमधून पहाटेचा धुरकट, निळसर प्रकाश खोलीत डोकावू लागला होता. अनन्या हळूच उठून बसली. त्या पहाटेच्या प्रकाशात ती अधिकच सुंदर दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक लहानसं गोड हास्य दिलं. आता सकाळ झाली आदित्य, ती मंद हसून म्हणाली. मी सुद्धा उठून तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात हातात घेतला. हो अनन्या, वेळेचं चक्र चालतच राहणार, पण आजचा हा प्रसंग आपल्या दोघांच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे. आम्ही दोघांनी एकत्र मिळून किचनमध्ये जाऊन गरम कॉफी बनवली. पहाटेच्या त्या गारव्यात खिडकीत उभं राहून एकत्र कॉफी पिण्याचा तो अनुभव अत्यंत खास होता. थँक यू आदित्य, माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला इतकं सुंदर प्रेम देण्यासाठी, ती कॉफीचा घोट घेत हळूच म्हणाली. थँक यू तर मला म्हटलं पाहिजे अनन्या. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या शांत आयुष्याला तुझ्या चंचलतेने सुंदर रंगांनी भरून टाकलंस, मी हसून म्हटलं. पहाटेच्या त्या कोवळ्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं. त्या दृष्टिक्षेपात कोणतीही अस्पष्टता नव्हती. होती ती फक्त एकमेकांबद्दलची निष्ठा, अथांग प्रेम आणि येणाऱ्या भविष्याची सुंदर स्वप्ने. कॉलेजच्या त्या चंचल अनन्याची आणि माझी ही कथा इथे संपत नव्हती, तर एका नवीन, सुंदर आणि अखंड प्रेमाच्या प्रवासाची ही नुकतीच सुरुवात होती.